साहित्य लक्षणे किंवा काव्य लक्षणे अभ्यासणार आहोत. भारतीय साहित्यातील काव्य लक्षणे सांगताना म्हणजे ते साहित्याचा असाधारण धर्म सांगतात. साहित्याचा इतर वाङ्मय प्रकाराहून भेद दाखवणारा विलक्षण धर्म म्हणजेच काव्य लक्षण. प्राचीन काळापासून संस्कृत साहित्यिकांनी त्यांच्यासमोर जे ललित वाङ्मय होते त्याच्या अभ्यासातून साहित्य हे अन्य वाङ्मय प्रकाराहून अगदी निराळे असे कोणते वैशिष्ट्य घेऊन जन्माला येते त्याचा आपापल्या परीने विचार करून त्यांनी साहित्य लक्षण सांगितले आहे. भरतापासून जगन्नाथापर्यंत जे श्रेष्ठ साहित्यकार होऊन गेले त्यांनी आपापल्या ग्रंथात काव्याची व्याख्या करण्याचे जे प्रयत्न केले त्या प्रयत्नामधूनच काव्याचे असाधारण वैशिष्ट्य विशेष गुण सांगण्याची त्यांची धडपड होती. परंतु साहित्याची निश्चित स्वरूप व्यक्त करणारी व्याख्या कोणीही केलेली नाही. परंतु सुरुवातीपासूनच भारतीय साहित्यिक साहित्य लक्षण निश्चित करण्याचा प्रयत्न करीत होते. साहित्याच्या बाह्यांगापासून अंतरंगापर्यंत प्रवास करीत होते. सुरुवातीचे साहित्यिक साहित्यातील केवळ शब्द सौंदर्यावर भर देत होते. त्यानंतर अलंकार, प्रसाद, सुलभता, माधुर्य, अधिक गुण, काव्याची रचना सौंदर्य, वक्रोक्ती, अर्थध्वनित करण्याची साहित्याची क्षमता अशा क्रमाने हृदयाला स्पर्श करणारे साहित्य, भावनांचे सामर्थ्य म्हणजेच साहित्याची रसवत्ता इथपर्यंत साहित्याचे मुख्य तत्व शोधून काढण्याचे म्हणजेच साहित्य लक्षण व सांगण्याचे प्रयत्न यात साहित्यिकांनी केलेले आहेत आपल्याला असे दिसून येतं. तर आज आपण साहित्याची काही लक्षणं बघणार आहोत. अलंकार. पहिलं लक्षण आहे साहित्याचं अलंकार. अलंकार हे साहित्याचं लक्षण भामह या साहित्यशास्त्रज्ञांनी सांगितलेले आहे. तर भामहचा अलंकार विचार असं सुद्धा आपण याला म्हणू शकतो. साहित्यशास्त्राच्या प्रथमावस्थेमध्ये साहित्य लक्षणाची निश्चिती करताना भामह, दंडी आदी साहित्यिकांनी अलंकार कल्पनेला विशेष महत्त्व दिले आहे. अर्थात अलंकार शब्दाचा संकुचित अर्थ त्यांना अभिप्रेत नव्हता या ठिकाणी. तर साहित्य वाचनाने आनंद झाला पाहिजे ही मूलभूत गोष्ट त्यांच्या डोळ्यापुढे होती. तो आनंद कशापासून मिळतो याचा विचार करताना प्रथम त्यांचे साहित्याच्या बाह्य सौंदर्याकडे लक्ष गेले आणि म्हणूनच शब्द व अर्थ यांचे अलंकार गुण हे साहित्य लक्षण समजले गेले. तर भामह यांनी काय विचार मांडलेला आहे तर साहित्यात अग्रभागी असलेले भरत हे शब्दार्थ आणि अभिनय यांच्या माध्यमातून जिथे रसनिर्मिती होते त्या नाट्याचे शास्त्र लिहित असल्यामुळे त्यांना साहित्याला सामावून घेणारे साहित्य लक्षण त्यांनी सांगितलेले नाही. त्यांचा भर दृश्य आणि श्राव्य काव्यात रस हाच आत्मा आहे याच्यावर होता. दृश्य आणि श्राव्य म्हणजे काय, दिसणं आणि ऐकू येणं. म्हणजे नाटक कसं दिसतं आणि ऐकू येतं. तर भरताचं जे होतं ते नाट्यशास्त्र होतं. त्याच्यामध्ये त्यांनी नाटकाच्या याच्यावर दृश्य आणि श्राव्य याच्यात भर दिलेला दिसून येतो. साहित्य चर्चा ही नाट्य चर्चेतूनच जन्माला आल्यावर भामहाने साहित्य लक्षण करण्याचा पहिला प्रयत्न केला आणि त्यांनी शब्दार्थो सहिती काव्यम असं या ठिकाणी त्यांनी म्हटलं आणि गद्य पद्य चत द्विधा असे साहित्य लक्षण त्यांनी सांगितलं आहे. या साहित्य लक्षणाला रस हा साहित्याचा आत्मा मानला जातो त्याचा त्याने उल्लेखही केलेला नाही. परंतु भामह हा स्वतः वस्तुतः रसविरोधक नव्हता. नाट्यशास्त्रातील रसविचाराचा अनुवाद त्याने आपल्या ग्रंथात केला आहे. भामहाला केवळ शब्दार्थातून रसनिर्मिती करण्याचे ललित साहित्याचे सामर्थ्य महत्त्वाचे वाटले आणि मग त्यामुळे अभिनय शब्दार्थांपेक्षा वेगळे असे ललित साहित्यातील शब्दांचे सामर्थ्य त्याने आग्रहपूर्वक आपल्या लक्षणात मांडले. भामहाला साहित्यात रसाबरोबरच शब्दार्थ वैचित्र्याची सुद्धा अपेक्षा होती. भामहानंतर मग दंडी यांनी आपला अलंकार विचार या ठिकाणी मांडलेला आहे की भामहानंतर दंडीने केलेली व्याख्या अशी आहे की शरीरम तावदिष्टार्थ व्यवच्छिन्ना पदावली. या साहित्य लक्षणात दंडीने शब्दाबरोबरच रचना सौंदर्याचाही उल्लेख केलेला आहे.
शब्द आणि अर्थ तर आहेच, पण याच्यासोबतच त्यांनी रचना सौंदर्याचा सुद्धा यात विचार केलेला दिसून येतो. या लक्षणात त्यांनी रचना सौंदर्यावर अधिक भर दिला पाहिजे असं दंडीला सुचवायचे आहे. म्हणजे जे साहित्यिक आहे ते रचना करतात किंवा लेखन करतात, त्यांनी रचनेच्या सौंदर्यावर जास्त भर दिला पाहिजे. भामह आणि उद्भट यांनी शब्दार्थ सौंदर्य हे साहित्याचे मुख्य लक्षण मानून अलंकार विचाराला अधिकाधिक शास्त्रीय रूप देण्याचा प्रयत्न केला असला तरी दंडीने मात्र साहित्यातील रचना सौंदर्यावर विशेष भर दिला आहे. परंतु वामन जेव्हा अलंकारामुळे साहित्याला साहित्य प्रतिष्ठा मिळते असे म्हणतो, तेव्हा त्याला आजचे उपमादी अलंकार मान्य नसून सौंदर्य अलंकार अभिप्रात होते. साहित्य सौंदर्य साहित्यिकाच्या साहित्यात वापरलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शब्दार्थ योजनेमुळे प्रकट होते. ही वैशिष्ट्यपूर्ण शब्दार्थ योजना म्हणजेच काय? अलंकार होय. उदाहरणार्थ, प्रियेचे मुख सुंदर आहे असे साधे विधान करण्याऐवजी जेव्हा कोणता मानू चंद्रमा भुवरीचा की नभीचा असे तो म्हणतो, तेव्हा त्या मूळच्या साध्या विधानाला रमणीयता प्राप्त होते. उदाहरणार्थ, तुझे चालणे मोहक आहे याऐवजी चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले असे विधान वापरल्यास ते रमणीय वाटते. आणि म्हणून दंडीने रचना सौंदर्याला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलं आणि साहित्याच्या अलंकार याला लक्षण हे त्यांनी मानलेलं आहे. पुढील लक्षण आपण आहे वक्रोक्ती. वक्रोक्ती ही कुंतल या साहित्यशास्त्रज्ञाने मांडलेली आहे. अलंकार विषयीच्या सामान्य समजुतीस कुंतलाने शास्त्रीय निर्मितीचे स्वरूप दिले आहे. सर्व अलंकारात सामान्य असणारी गोष्ट म्हणजे वक्रोक्ती. आणि वक्रोक्ती या शब्दाचा साधा अर्थ काय होतो की वक्र म्हणजे सरळ नसेल असे बोलणे, किंवा आपण म्हणतो वक्रोक्ती म्हणजे वाकड्यात बोलणं वगैरे तसलं. तर उदाहरणार्थ, तुझे मुख सुंदर आहे हा साध्या विधानाचे साहित्यिक तुझे मुख चंद्रासारखे किंवा कमळासारखे आहे असं या ठिकाणी बोलतो. वक्र म्हणजे काय? सरळ नसलेला. मनुष्य नेहमी अनुप्रासात किंवा यमकात किंबहुना पद्यात बोलत नाही. अनुप्रास आणि यमक हे काय आहेत? आपल्या भाषेचे अलंकार आहेत. किंवा मग पद्य म्हणजेच काय की आपण गाणं म्हणतो वगैरे, गाणं म्हणत बोलत, अथवा कोट्या करीत नाही. जर तो तसे बोलू लागला तर त्याने वक्रोक्तीचा आधार घेतला आहे असे समजावे. साधे बोलणे हे नेहमीचेच असल्यामुळे ते आकर्षक वाटत नाही. मनुष्य विदग्ध म्हणजेच काय? विद्वान झाला की त्याला नेहमीचेच साधे बोलण्याचे आकर्षण वाटत नाही, म्हणून तो वक्र बोलण्याचा प्रयत्न करतो. कुंतलाने या वक्रोक्तीचा मोठा गौरव केला आहे आणि वक्रोक्तीला तो काव्याचे जीवित मानतो. वक्रोक्तीशिवाय काव्यच निर्माण होत नाही असं त्याचं मत आहे. वक्रोक्तीची व्याख्या करताना कुंतलाने म्हटले आहे की विदग्ध लोकांची बोलण्याची पद्धती म्हणजेच वक्रोक्ती होय. विदग्ध म्हणजे विद्वान लोकांची बोलण्याची जी पद्धत आहे त्याला म्हणतात वक्रोक्ती. आणि ही वक्रता शब्द माध्यमातून व अर्थ व्यक्त करण्याच्या पद्धतीने प्रामुख्याने येते. म्हणूनच वक्रोक्ती तत्व हे साहित्याचं सर्वस्व मानलं आहे. कुंतलाच्या अगोदर सर्व साहित्य सौंदर्याच्या मुळाशी वक्रोक्ती हेच लक्षण आहे हा सिद्धांत भामहाने प्रथम निश्चित केला होता. भामहाच्या मते साहित्यात वक्रोक्तीमुळे शब्दार्थांचे महत्त्व वाढते, त्याचे सौंदर्यपूर्ण साहित्यात रूपांतर होते. म्हणून साहित्यिकांनी आपल्या साहित्यात वक्रोक्तीचा वापर करावा. वक्रोक्तीशिवाय अलंकार संभवत नाही असे भामह म्हणतो. थोडक्यात काय तर अलंकाराप्रमाणेच भामही वक्रतेने साहित्य आकर्षक होते असं म्हणतो. परंतु अलंकारात शब्द अलंकार व अर्थ अलंकार या दोन्ही प्रकारांमुळे साहित्याच्या बाह्यांगास शोभा येते व त्यापासून थोडाफार आनंद होत असला तरी त्या साहित्याचे आत्मलक्षण देणे योग्य ठरत नाही. त्याप्रमाणे वक्रोक्ती हे लक्षणही साहित्याचे बाह्य लक्षण ठरते. आणि अशा प्रकारे मग वक्रोक्ती हे काय ठरतं की आपल्या
भाषेचं बाह्य लक्षण ठरते, म्हणजे वरवर शब्द आणि फक्त शब्दांचं या ठिकाणी ते सौंदर्य ठरतं किंवा लक्षण ठरतं. अर्थ त्यातून तोच प्रकट होत असतो. आणि शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार हे आपण अभ्यासलेले असतीलच असं मला वाटतं. ठीक आहे. पुढील विचार जो आहे तो रीती विचार. रीती विचार हा वामन यांनी मांडलेला आहे. रीती आत्मा काव्यसे, म्हणजेच रीती हा काव्याचा आत्मा आहे असा सिद्धांत वामनाने मांडला आहे. विशिष्ट प्रकारची पदरचना म्हणजेच रीती, अशी रीतीची वामनाने व्याख्या केलेली आहे. पदरचना म्हणजेच काय की शब्दार्थांची सौंदर्यपूर्ण रचना. शब्दात आणि त्यांच्या अर्थात प्रसाद, माधुर्य, ओज इत्यादी गुण असतात. प्रसाद म्हणजेच काय की साधा सरळ समजणारा, माधुर्य म्हणजे गोडवा आणि ओज म्हणजे तेजस्वी. तर साहित्य या गुणांनी युक्त असले पाहिजे, त्याशिवाय साहित्यातून सौंदर्याचा आविष्कार होऊ शकणार नाही. रीतीचा संबंध काय सांगितले आहे याच्यापेक्षा काय याच्याशी नसून कसे सांगितले आहे याच्याशी आहे. कारण रीतीमुळेच लेखनामध्ये सौंदर्य येते आणि ज्यामुळे सौंदर्य येते ते साहित्य लक्षणच आहे असं वामनाने म्हटलेलं आहे. वामनाने गुण व अलंकार यांच्या समन्वयाला रीती असं म्हटलं आहे. आणि परंतु रीती हा काव्याचा आत्मा आहे असे कोणीही मान्य केलेले नाही. कारण जो आक्षेप अलंकारावर घ्यावायचा तोच रीतीवरही घेता येतो. कारण शब्द व त्याचा अर्थ यांच्या विशिष्ट रचनेवर अवलंबून असणारी रीती ही त्यांच्यापेक्षा अधिक व्यापक व अधिक महत्त्वाची असली तरी अखेर ती साहित्याच्या बाह्यांगावरच अवलंबून आहे. म्हणून रीती विचारही मागे पडला. पुढे आहे औचित्य विचार. औचित्य विचार क्षेमेंद्र या साहित्यशास्त्रज्ञाने सांगितलेला आहे. काय सांगितले आहे यापेक्षा कसे सांगितले आहे याला महत्त्व देऊन औचित्य ही एक उपपत्ती त्यांनी मांडली आहे. आणि या उपपत्तीचा विशेष पुरस्कार क्षेमेंद्र यांनी केला. आणि त्यांच्या आपल्या औचित्य विचार या ग्रंथामध्ये त्यांनी म्हटलं आहे की औचित्य हे रसाचे जीवित आहे. काय? औचित्य हे रसाचे जीवित आहे व त्यामुळे साहित्यात सौंदर्य येते. कोणत्याही कलेचा आत्मा सौंदर्यावर अवलंबून असतो. कलेत जर सौंदर्य निर्माण झालेले नसेल तर ती कलात्मक कला सौंदर्य या घटकात सुसंगतीला अधिक महत्त्व असते. म्हणजेच काय, प्रमाणबद्धतेमुळे समतोल साधला जातो. जे जे सुसंगत आहे ते ते औचित्यपूर्ण असतेच असे साहित्याची व्याख्या करताना त्याची अचूक नाडी हेरणारा औचित्य हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. औचित्य हा एक साक्षेप विचार आहे. जिथे औचित्य भंग होतो तिथे रसभंग होतो. हा रसभंग झाल्याने साहित्य नीरस ठरते आणि म्हणून औचित्य विचार हा महत्त्वपूर्ण साहित्याचा घटक मानला जातो. क्षेमेंद्राशिवाय कोणत्याही साहित्यिकांनी औचित्याला इतके महत्त्व दिले नाही. औचित्य कितीही महत्त्वाचे, आवश्यक आणि अपरिहार्य असले तरी साहित्याचे लक्षण असले तरी ते लक्षणच आहे, गुण नव्हे. म्हणूनच त्यास साहित्य लक्षण म्हटले गेले आहे. कोणत्याही प्रकारच्या शब्दयोजनेने किंवा अर्थाने किंवा रीतीने मनातील अभिप्राय व्यक्त करायचा हाच औचित्याचा मुख्य भाग आहे. आणि म्हणजेच रीतीपेक्षा निराळे महत्त्व किंवा स्थान औचित्याला नाही आणि रीतीवरील जो आक्षेप आहे तोच औचित्यावरही घेता येईल. म्हणूनच तोच म्हणजे काय की बाह्य बाह्य अंगावर अवलंबून असलेलं हे लक्षण आहे. आणि म्हणूनच औचित्य हे सुद्धा एक साहित्याचं बाह्यांग आहे असं म्हटलेलं आहे. काव्याची लक्षणं किंवा साहित्याची लक्षणं पाहत असताना आपण ध्वनी हे सुद्धा एक काव्याचं लक्षण आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. ध्वनी हाच काव्याचा आत्मा आहे असा सिद्धांत आनंदवर्धनाने मांडला आहे. ध्वनिकारांच्या मते एक म्हणजे मुख्य अर्थ म्हणजेच वाच्य अर्थ आणि दुसरा सूचित अर्थ किंवा व्यंग्यार्थ.
पहिला कळला की मग मागाहून त्यावरून समजणारा असा हा जो दुसरा अर्थ साहित्यिकांच्या साहित्यात दिसून येतो आणि तोच काव्याचा आत्मा आहे असं या ठिकाणी आनंदवर्धन यांनी मांडलेला आहे. मुख्य अर्थ म्हणजे काय, जो की वाक्याचा सरळ सरळ अर्थ असतो आणि सूचित अर्थ किंवा व्यंग्यार्थ म्हणजे त्याचा दुसरा जो गर्भित अर्थ असतो किंवा आपण एखादा शब्द वापरला तर त्याचा वेगळा अर्थ आपण घेत असतो. तर तो आनंदवर्धनाच्या मते वाच्यार्थ निराळा आणि सूचित अर्थ निराळा. वाच्यार्थ शरीर तर ध्वनीत अर्थ हा त्याचा आत्मा आहे. हा ध्वनीत अर्थ साहित्यात असतो म्हणून तो साहित्य होते. रमणीय लेखन होते. ध्वनीत अर्थ मुख्य अर्थापेक्षा वेगळा असतो किंबहुना त्याच्याही विरुद्ध असतो. वाच्यार्थावरूनच तो समजतो पण त्यापेक्षा तो सूक्ष्म असतो आणि संदर्भानुसार बदलतो. उदाहरणार्थ सूर्य अस्ताला गेला हे साधं वाक्य आहे पण त्याचं संदर्भानुसार भिन्न भिन्न अर्थ होतील. तर एखाद्या गुराख्याला काय वाटेल की गुरे आता घराकडे वळवली पाहिजे अशी सूचना त्याला मिळेल. नंतर सूर्यास्ताला गेला म्हणजे काय, तर एखाद्या कर्मठाच्या मनात आता संध्या वंदन करायला हवं असं त्याला वाटेल. तर एखाद्या चोरास वाटेल चला आता चोरीच्या तयारीला लागायला हवं, नाही का. तर एखाद्या गृहिणीस वाटेल की आता आपला पती कामावरून घरी येणार आहे, त्याच्या स्वागताची तयारी करण्याची सूचनाही तिला मिळेल. तर अशा या साध्या वाक्यात रमणीयता येते ती अशा या सूचित अर्थांनी. ध्वनी बाह्य स्वरूपाचा नसून आत्मभूत लक्षण स्वरूपाचा आहे आणि म्हणूनच त्यास काव्याचे आत्मा ध्वनी असं या ठिकाणी म्हटलं जातं. त्यातील सूचितपणामुळे त्याला सुंदरता लाभलेली आहे आणि म्हणून ध्वनी हे साहित्याचे महत्त्वपूर्ण लक्षण मानले जाते. पुढील सिद्धांत आहे रस सिद्धांत, विश्वनाथ यांनी मांडलेला. रस म्हणजेच भावना. साहित्य वाचल्याने वाचकाच्या मनातील काही भावना जागृत होतात, त्याला काही भावनिक अनुभव येतात आणि रस हाच साहित्याचा आत्मा आहे असं विश्वनाथ यांनी म्हटलेलं आहे. विश्वनाथाच्या आधी भरत, आनंदवर्धन आणि अभिनवगुप्त या साहित्यशास्त्रज्ञांनी रसाचे महत्त्व मान्य केलेले होते. किंबहुना रस हाच वस्तुतः साहित्याचा आत्मा आहे. रसनिर्मितीकडे साहित्यिकांनी लक्ष पुरवावयास हवे किंवा रसालाच मुख्य मानून शब्दार्थाला गौणत्व देऊन काव्यलेखन करणे हाच महाकवींचा मुख्य उद्योग होता. परंतु काव्याचा आत्मा ध्वनी आहे या मताचा पगडा त्यांच्या मनावर असल्याने रस हाच आत्मा आहे असं निसंदिग्ध विधान त्यांनी केले नाही आणि म्हणूनच रसाची साहित्याच्या आत्मस्थानी स्थापना करण्याचे श्रेय हे विश्वनाथाकडे जाते. या त्याच्या साहित्य लक्षणात त्याने अन्य घटकांना किंवा इतर उपायांचा उल्लेख न करता साहित्याचे मुख्यत्व जे रस त्याचाच फक्त उल्लेख केलेला आहे. लौकिक पातळीवरील भावानुभव जेव्हा साहित्यिकाच्या प्रतिभा सामर्थ्याने अलौकिक बनून रसिकाच्या चित्तवृत्तीच्या ठिकाणी आस्वाद निर्माण करतात तेव्हाच त्यांना रसत्व प्राप्त होते आणि सर्व कलांचे उद्दिष्ट रसनिर्मिती किंवा सौंदर्य निर्मिती असल्याने रस हा साहित्याचा आत्मा आहे हे लक्षण आपल्याला मान्य करावेच लागते. तर पुढचं लक्षण आहे जगन्नाथाचं लक्षण. जगन्नाथ यांनी काव्याचं काही लक्षणं सांगितलेली आहे. रमणीय अर्थाच्या प्रतिपादन करणारे शब्द म्हणजेच काव्य अशी साहित्याची व्याख्या जगन्नाथ यांनी केलेली आहे. त्यांनीही शब्दालाच महत्त्व देऊन शब्द कसे असावे याचे उत्तर रमणीय अर्थ व्यक्त करणारे असे दिले आहे. अर्थातल्या रमणीयतेबद्दल जगन्नाथ म्हणतो, रमणीयता म्हणजे अलौकिक आनंद निर्माण करणाऱ्या ज्ञानाचा म्हणजेच विशिष्ट प्रकारच्या भावनेचा विषय होय. म्हणजेच सहृदयाच्या ठिकाणी अलौकिक आनंद निर्माण करणाऱ्या भावनात्मक अनुभवांचा आविष्कार ज्या शब्दांमधून होतो ते शब्द म्हणजे साहित्य असा या ठिकाणी जगन्नाथाच्या व्याख्येचा अर्थ आपल्याला सांगता येतो. जगन्नाथाने शब्द आणि भावनात्मक अनुभव आणि अलौकिक आनंद या तीन महत्त्वाच्या घटकांचा विचार करून साहित्याच्या इतर वाङ्मयाहून वेगळेपणा सिद्ध केलेला आहे. फक्त भावनात्मक अनुभव म्हणजेच साहित्य नव्हे
लौकिक भावना आनंददायक असू शकेल असे नाही, म्हणून जगन्नाथाने भावना जागृतीचे महत्त्व स्पष्ट करताना अलौकिक आनंदाला जन्म देणारा भावना विशेष असे शब्द योजले आहे. म्हणून रमणीय शब्दाचे त्यांनी केलेले स्पष्टीकरण लक्षात घेता त्यांची साहित्याची व्याख्या निर्दोष वाटते. अशा प्रकारे भरतापासून जगन्नाथापर्यंत भारतीय साहित्यशास्त्रकारांनी काव्याची किंवा साहित्याची अनेक अशी लक्षणे सांगितलेली आहे, ती आज आपण अभ्यासलेली आहेत. धन्यवाद.